वंदे मातरम सोशल मीडिया परिवार. तर आजचा हा व्हिडिओ एका अशा विशिष्ट कारणामुळे बनवत आहे की आपल्या राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे यांनी एक वक्तव्य केलेलं आहे आणि त्या वक्तव्यावर प्रतिक्रिया यायला सुरुवात झालेली आहे. आणि एक नागरिक म्हणून मलासुद्धा त्या वक्तव्यावर प्रतिक्रिया द्यायची आहे. तर सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी जो त्यांना म्हणजे त्यांचे लोकसभेमध्ये काही सीटा आल्यात, 5-6 सीटा त्यांच्या आलेल्या आहेत, तरीसुद्धा जी जनता आहे त्या जनतेसाठी त्यांनी जे काही जी पॉलिसी आहे भारतीय जनता पार्टीची किंवा नरेंद्र मोदी यांच्याची जी धोरणं आहेत, या धोरणांचा विरोध करणारी जी लोकं आहेत किंवा त्या पार्टीचा विरोध करणारी इतर लोकं आहेत, त्यांना सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी शहरी नक्षलवाद अशा प्रकारचं संबोधन केलेलं आहे. आणि त्या गोष्टीवर मी माझं एक नागरिक म्हणून ऑब्जेक्शन आहे. तर बघा की ह्या वेळेचा जो लोकसभेची जी निवडणूक झाली, त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये प्रमुख 4 राज्यातून भारतीय जनता पार्टी यांना फटका बसलेला आहे. पश्चिम बंगाल असेल, महाराष्ट्र असेल, UP असेल, बिहार या राज्यातून त्यांना अपयश मिळालेलं आहे. त्याच्यामुळे त्यांनी अशा पद्धतीची वक्तव्य केलेली आहेत का? तर जर महाराष्ट्राचा प्रश्न घेतलात तर महाराष्ट्रामध्ये वाढती बेरोजगारी आणि महिलांच्या ज्या संरक्षणाबाबतीतले जे प्रश्न आहेत, महिलांची सुरक्षित असण्याबाबतचे जे प्रश्न आहेत, तर त्या संदर्भात काही ठोस काम हे महाराष्ट्रामध्ये झालेलं नाही. महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे, बेरोजगारीचे प्रमाण वाढत आहे. महाराष्ट्रातले जे उद्योगधंदे आहेत ते गुजरातला गेलेले आहेत. आणि शिवाय महाराष्ट्रामध्ये केलेली गद्दारी, या सगळ्या गोष्टीमुळे महाराष्ट्राच्या जनतेनं ही निवडणूक हातात घेतली होती. आणि ही जी लोकसभेची निवडणूक आहे ही महाराष्ट्राच्या जनतेने, सामान्य जनतेने हातात घेऊन त्याचे परिणाम हे त्या पक्षांना ज्यांना अपयश मिळाले त्यांना भोगावे लागलेले आहेत. संविधान बदलायची भाषा होत असेल, संविधान बदलण्यापर्यंतची जर भाषा होत असेल, तर बघा सामान्य जी लोकं असतात ज्यांचं पोट हे रोजंदारीवर असतं, हातावरचं त्यांचं पोट असतं, त्यांना संविधान वगैरे ह्याच्या एवढ्या गोष्टी काही कळत नाही. परंतु गॅस सिलेंडरचे भाव वाढलेले आहेत, भाजीचे भाव वाढलेले आहेत, बेरोजगारी आहे, त्यांना 2 वेळचं अन्नसुद्धा नीट व्यवस्थित खायला मिळत नाही, मुलांचं शिक्षण व्यवस्थित होत नाही, आणि आरोग्याचे प्रश्न असतील, भ्रष्टाचार जास्त असेल, तर ह्या सगळे प्रश्न हे सामान्य लोकांना कळतात. आणि फक्त हिंदू मुस्लिम करून किंवा जातीपातीमध्ये राजकारण करून जर यांना सत्ता मिळवता येऊ शकली असती तर यांनी नक्कीच मिळवली असती. आणि अशा प्रकारचे त्यांनी प्रयत्नही सुद्धा केले, म्हणजे जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न केले. परंतु ही जनता फार हुशार आहे आणि सुज्ञ जनतेने त्यांना मतपेटीतून त्यांची जागा, अशा प्रकारच्या मानसिकतेच्या लोकांना त्यांची जागा त्यांनी दाखवलेली आहे. मग हा सगळा राग मान्य मुख्यमंत्र्यांनी ही जनता, म्हणजे अशा पद्धतीचं जे जनता रिॲक्ट होते त्याला नक्षलवादाचं रूप देणं किंवा शहरी नक्षलवाद आहे अशा प्रकारचं म्हणणं हे कितपत योग्य आहे हे जनतेनेच विचार करायला पाहिजे. जर समजा तुम्ही एखाद्या पक्षामध्ये असाल आणि त्या पक्षामध्ये म्हणजे तुम्ही गद्दारी करणार, तुम्ही आमदार, खासदार आणि पदाधिकारी पळवणार, आणि तुम्ही चिन्ह पळवणार, तुम्ही वडील पळवणार, हे सगळं गोष्ट महाराष्ट्राची जनता उघड्या डोळ्यांनी तर बघणार नाही ना. प्रत्येकजण विचार करणार आणि प्रत्येकजण विचार करून तुम्हाला समोर येऊन तर बोलणार नाही. त्यांचा विचार आणि त्यांचं मत हे त्यांच्याकडे जी एक ताकद आहे एका मताची, त्या मतातून तुम्हाला दाखवलेली आहे. तर तुम्ही ती गोष्ट ओळखली पाहिजे की लोकांनी तुम्हाला नाकारलेलं आहे. तर तुम्ही अशा प्रकारचं वक्तव्य करणं की काही जे लोक तुम्हाला विरोध करतात ते तुम्ही त्याला शहरी नक्षलवादी आहेत असं म्हणता, आणि हे तुम्ही जबाबदार पद तुमच्याकडे आहे, महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद आहे, आणि त्या पदाचा तुम्ही अशा पद्धतीनं अपमान करता जनतेचा. तुम्ही तुमचा पराभव हा स्वीकारला पाहिजे. जनतेचं मत काय आहे, जनताच्या मनात काय आहे हे तुम्ही त्याची जाणीव तुम्ही ठेवली पाहिजे. त्या प्रकारे तुम्ही राज्याचा कारभार चालवला पाहिजे. आता येऊ आलेल्या आहेत विधानसभेच्या निवडणुका. त्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा तुम्ही जर समजा कुठल्या म्हणजे बोलता ना काय घेऊन तुम्ही जनतेसमोर जाणार आहात, तुम्ही ज्या जनतेने तुम्हाला मतदानातून नाकारलेलं आहे त्या जनतेला जर तुम्ही नक्षली
शहरी नक्षलवादी असे जर म्हणत असतील तर ते तुम्हाला मतदान करतील का येणाऱ्या निवडणुकीमध्ये? तर गोरगरिबांचा विचार झाला पाहिजे, भारताचा, आपल्या देशाचा, आपल्या महाराष्ट्राचा विकास झाला पाहिजे. त्या विकासाच्या दृष्टिकोनातून तुमची पावलं पडली पाहिजेत. तर तुम्ही ज्या लोकांनी तुम्हाला मतदान केलं नाही किंवा ज्या सामान्य जनतेने तुम्हाला नाकारलं त्यांना तुम्ही नक्षलवादी, शहरी नक्षलवादी असं जर म्हणत असाल तर मुख्यमंत्री साहेबांनी आपल्या पदाचा आणि त्यांच्याकडे असलेल्या सत्तेचा, म्हणजे सत्तेचा एवढाही गुर्मी आणि एवढाही माज नसावा की त्यांनी विचार करायला पाहिजे. म्हणजे सत्ताधारी जे करतात, चुकीचं करतात, त्या चुकीच्या कृतीवर जर सामान्य जनतेने किंवा इतर कोणी त्याच्यावर रिॲक्शन दिली किंवा त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतलं किंवा त्याचा विरोध केला तर तुम्ही त्यांच्या भावना ह्या समजून घेतल्या पाहिजेत. त्यांना नक्षलवादी म्हणून आपले हात झटकून नाही दिले पाहिजेत. आज शेतकऱ्यांचे प्रश्न तुम्हाला नाकारले, शेतकऱ्यांनी तुम्हाला नाकारलेलं आहे, महिलांनी, ज्या महिलांवर अत्याचार झालेले आहेत, वस्तूंचे, भाजींचे आणि संसार करणं ज्यांना मुश्किल झालेलं आहे त्या लोकांनी तुम्हाला नाकारलेलं आहे. गोरगरिबांनी तुम्हाला नाकारलेलं आहे. तुम्ही जातीपातीच्या मध्ये जातींमध्ये तेढ निर्माण करून तुम्हाला जर राज्य करायचं असेल तर तुम्ही कधीच यशस्वी होणार नाही. कारण का, जनतेने तुम्हाला ओळखलेलं आहे आणि ज्या जनतेने तुम्हाला ओळखलेलं आहे त्यांनी तुमची जागा ही तुम्हाला मतदान पेटीतून दाखवलेली आहे. आणि मग अशा लोकांना तुम्ही नक्षलवादी म्हणणं हे खरंच मुख्यमंत्री साहेबांना शोभत नाही. एक मुख्यमंत्री तुम्ही आहात, त्याच्यामुळे तुमचा आदर हा कायमच राहील. परंतु तुम्ही अशा पद्धतीनं स्टेटमेंट देऊन न्याय मागणारे आणि गरीब लोकांनी तुम्हाला ज्यांनी मतदान तुम्हाला नाकारलेलं आहे अशा लोकांना, आणि ज्या लोकांनी तुम्हाला नाकारलेलं आहे गरीब जनतेला, त्यांना नक्षलवादी म्हणले तुमच्याकडून म्हटल्यामुळे ह्या गोष्टीचा कायमच निषेध राहील. परंतु मुख्यमंत्री पदाचा कायमच आदर राहील. कारण ते एक संविधानिक पद आहे आणि त्या पदावर असल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी फार जबाबदारीने स्टेटमेंट्स दिले पाहिजेत. तर एवढंच बोलेल. तर तुमच्या मुख्यमंत्री पदाचा कायम आदर, परंतु तुम्ही दिलेल्या सामान्य जनतेला, तुम्हाला ज्यांनी नाकारलं त्यांना तुम्ही दिलेली नक्षलवादी, शहरी नक्षलवादी अशी तुम्ही त्यांची बोलून अपमान केल्याबद्दल त्या गोष्टीचा कायमच निषेध राहील. जय भारत.